काल पराभव पत्करावा लागला, पण तो आज महत्वाचे खेळाडू खेळणार आहेत. साऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष आज या स्पर्धेवरती लागलं. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार संचित टकले यांना आपण पाहताय. तब्बल 5 दिवस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धा फार क्वचित अशा पाहायला मिळतात ज्या 5-5 दिवस आयोजित केल्या जातात. आणि उरण तालुक्यातील एक लोकप्रिय अशी स्पर्धा म्हणून सध्या आपण मयूर स्मृती गावठाणचा उल्लेख करतो. चला त्वरित आता क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅट्समन सलामीचे दारावे टीम ॲज अ आयकॉन तुमचे कोण आहेत त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. पवन केने आणि मयूर वाघमारे हे आयकॉन खेळाडू आज खेळणार आहेत. टीम दारावे संघाकडून दिगोडे टीम मध्ये वेदांत पाटील टेंबिवली गावचे आहेत जे आज आयकॉन खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्या सोबतीला मानकोळीचा दीपू माली हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. सिक्सर किंग म्हणून दीपू माली यांची ओळख आहे. सर्रास स्पर्धांमध्ये सर्वाधिक लांब लचक षटकार दीपू माली यांच्या नावावरती अनोखा विक्रम देखील राहिलाय. एका ओव्हरमध्ये 41 धावा पाहिजे असताना त्या चेस केल्यात. चला 4 षटकांची मॅच राहील, याची दखल घ्या दोन्ही संघांचे खेळाडू. आणि त्वरित बॅट्समन दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये. टीम दारावे पवन केने यांना आपण पाहत्या. स्टायलिश खेळाडू आणि अनेकांचा तो चाहता, अगदी अनेक त्याचे चाहता वर्ग मोठा राहिला. अनेक मोठा फॅन वर्ग आहे. त्याची इन्स्टा फॅमिली जर आपण पाहिली तर त्याच्यावरती प्रेम करणारी, त्याच्या रील्स, त्याच्या बॅटिंगची मजा प्रेक्षक नेहमीच घेत असतात. यस, अनेक त्यांचे गाणी देखील तुम्ही युट्यूबवरती पाहू शकता. आज तो देखील खेळताना पाहायला मिळेल. पवन केने देखील आज खेळताना पाहायला मिळेल. दीपू मालिया, मयूर वाघमारे आणि त्याचबरोबर आपण टेंबिवलीचा वेदांत पाटील याला देखील खेळताना पाहणार आहोत. टेंबिवली असा एक संघ आहे जो सातत्यानं आपल्या परिश्रमानं पुढे निघून जाताना पाहायला मिळाला. रायगडमध्ये या संघाची एक वेगळीच दहशत राहिली. सर्वाधिक नाईट क्रिकेटच्या स्पर्धा ते खेळत असतात जास्तीत जास्त. आणि जेव्हा नाईटच्या स्पर्धांमध्ये टेंबिवली संघ उतरलाय तेव्हा त्यांचा दरारा, त्यांची दहशत ही साऱ्याच टेनिस क्रिकेटच्या पटलावरील खेळाडूंनी पाहिले. त्यामुळे आज सर योगेश पवार यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. दिघोडे संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात दारावे. क्रिकेटची जणू काही अनेक वर्ष विपुलजी महासत्ताच बनली ती 2 गावं. दिघोडे गावाचा विचार केला तर अनेक वर्ष क्रिकेटमध्ये या नावाची हुकूमत गाजवताना विश्वजित, अभिजित यांचा खेळ पाहायला मिळाला प्रेक्षकांना. परंतु दारावे देखील कमी नाहीये. नवी मुंबई परिसरामध्ये सातत्यानं अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या. उरण तालुक्यामध्ये जसे आले तदनंतर उरण तालुक्यामध्ये आपल्या नावाची एक वेगळीच ओळख दारावेच्या खेळाडूंनी निर्माण केली. आज मजा आहे संपूर्ण स्पर्धेला. सलामीचे खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. ज्या खेळाडूची सारेच जण वाट पाहत होते, जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर अनेक प्रेक्षक त्याच्या बॅटिंगचा आनंद लुटतात, असा A1 पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि त्याच्या सोबतीला भावेश नाईक देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो. प्रतिभाशाली खेळाडू आणि सातत्यानं आपल्या गुणवान खेळीसाठी ओळखले जाणारे हे दोन्ही खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण नवी मुंबईच्या क्रिकेटची चर्चा केली आणि नवी मुंबईचा असा खेळाडू आपण पाहताय भावेश, ज्यानं केंद्रीय चषकामध्ये 4 व्हीलर कार जिंकली, ज्याच्या नावावरती जवळजवळ 4 2 व्हीलर बाईक देखील आहेत. तो भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणि त्याच्या सोबतीला आपण पवन यांना देखील पाहताय. नुकताच आपण ही देखील चर्चा केली. अनेक मोठा त्याचा चाहता वर्ग राहिला आणि अनेक रील्स त्याच्या तुम्ही इन्स्टावरती पाहता, युट्यूबवरती त्याचे गाणी देखील आहेत. आणि अनेकांनी त्याला आयडॉल देखील मानले क्रिकेटमध्ये. फार कमी कालावधीमध्ये स्वतःच्या कर्तृत्वाची उंची प्राप्त करणारा पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. सगळ्यांचंच आपण सहर्ष स्वागत करूया. मयूर स्मृती गावठाण ही स्पर्धा आपण पाहताय. आज 3ऱ्या दिवसामध्ये स्पर्धेनं प्रवेश केलाय. परंतु साऱ्यांनाच आतुरता आहे ती अर्थातच पावसाची. पाऊस कधी पडेल, पावसाच्या सरी कधी खेळाडूंच्या अंगावरती बरसतील याची सारेजण वाट पाहतात. परंतु आज 3ऱ्या दिवसामध्ये कडक उन्हामध्ये पुन्हा एकदा आलेल्या साऱ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चला गणरायाला वंदन करून या स्पर्धेला आपण शुभारंभ करूया. 3ऱ्या दिवसामध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज 3रा दिवस देखील यशस्वीरित्या पार पडू दे हीच आपण प्रार्थना सध्या बाप्पाच्या चरणी करतो.
बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय वेदांत पाटील मॅन फ्रॉम टेंभिवली आणि त्याच्या सोबतीला पवन. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्विंग अँड मिस पडल्यानंतर हलकासा बाहेर वळाला. रब्बर बॉल आहे त्यामुळे गोलंदाजांना चांगल्याच पद्धतीने तो पकडून टर्न करता येतो. इथे तेच पाहायला मिळालं. वेदांत टेंभिवली गावचा हा खेळाडू आहे आणि या पहिलं षटक ॲज अ आयकॉन तो हाताळतोय. स्टंपच्या मागे दीपू दुसरा आयकॉन खेळाडू तुम्ही पाहताय. खोलात टाकलाय बॉल, चॉक करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला मारलाय. फिल्डर आहे तैनात. एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये, फक्त एक सिंगल. डावाचा श्री गणेश करत असताना पवनच्या बॅट मधून आली ही पहिली सिंगल. स्ट्राईक वरती बॅट्समॅन भावेश, अगदी अंडर 25 मध्ये देखील खेळाडू खेळला. अगदी 20-22 वर्षाचा असतानाच त्यानं 4 व्हीलर कार जिंकली क्रिकेटमध्ये. ही सर्वाधिक मोठी झेप म्हणूया. भावेशचा फटका उंच गेलाय, लांब देखील चाललाय. क्षेत्ररक्षक पाहतच राहिलेत. तिसऱ्या दिवसातील भावेश नाईकचा हा पहिला खणखणीत षटकार. ज्याच्या बॅटिंगला केली जाते सर्वाधिक लाईक ते नाव आहे भावेश नाईक आणि त्यानं ठोकलाय एक उत्तुंग असा लांब लचक षटकार. कालच्या दिवसामध्ये देखील भावेश खेळताना पाहायला मिळाला. जणू काही प्रॅक्टिसच तो करून राहिला कालच्या दिवसामध्ये आणि आज पहिल्याच बॉलवरती त्यानं रिझल्ट दिला. आयकॉनच्या विरुद्धात षटकार. गोलंदाज तयार. वेदांत पाटीलचा पुढचा बॉल. 6 तर मिळाल्यात. यावेळीचा बॉल थोडासा बाहेर निघाला. थोडासा उशिराने खेळले बॅट्समन. एक सिंगल. विकेट किपर जवळ असताना चिक्की सिंगल पूर्ण करण्यात आली. एका धावेने धाव फलकावरती सध्या 8 धावा लागल्या गेल्यात. 4 बॉलचा खेळ संपला. पहिला बॉल डॉट आला. तिसऱ्या बॉलवरती भावेशनं ठोकलेला षटकार. पण तू साऱ्यांचंच लक्ष आज पवनच्या बॅटिंगकडे आहे. पवन नेहमीच उत्तमरित्या खेळताना आपण पाहत आलोय, पण तो आज समोर तेवढीच तगडी बॉलिंग लाईनअप आहे. मजा येईल मॅचला. मिस टायमिंग फटका फसला. स्टंपच्या मागे दीपू सोडणार नाहीये. पहिला मोठा धक्का. पवन केने जास्त वेळ थांबू शकले नाहीये. 3 बॉल मध्ये अवघी एक सिंगल. पवनचा खेळ संपला. पवन केनेकडून प्रचंड अपेक्षा राहिल्या, पण तू या मॅच मध्ये अवघ्या एका धावेवरती तो बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धीरज भोईर त्यांना पाहायला मिळेल. धारावी टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. भावेश नाईक आणि त्याच्या सोबतीला सध्या धीरज भोईरला आपण पाहताय. डावाला आता सावरावं लागणार आहे. पवन फार लवकरात लवकर विकेट पवनची मिळाली, त्यामुळे आता वेदांची कामगिरीचं आपण कौतुक करूया. चांगली बॉलिंग. समोर आल्या धीरजनं उडवला बॉल. लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेनं स्वागतच केलंय गोलंदाज वेदांत पाटीलचा. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका. लॉंग ऑन सीमा पार षटकार. ओसाली रब्बर बॉलची स्पर्धा आपण खेळताय. वेदांतनं स्लॉट मध्ये दिला बॉल, समोर मारला आणि तिथे 6 धावा धीरज यांना मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ पाहायला मिळाला. फार रंगतदार पहिलं षटक राहिलं जिथे पवन केनेची विकेट आली. पण तू याद गोष्टीचा देखील आपण उल्लेख करूया. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती रन्स लागल्यात 14 धावा. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय आयुष कोळीला आपण पाहताय. कालच्या दिवसामध्ये अंडर 25 मधून खेळत असताना आयुषनं चांगली बॉलिंग केली, पण तो आज ग्रामीण स्तरावरती समोर नामांकित खेळाडू आहेत त्यांच्या विरोधात त्याला आता चांगली कामगिरी करावी लागेल. अद्याप विश्वजित आला नाहीये बॉलिंगसाठी. हा देखील प्रश्न पाहण्यासारखा राहील. आयुष तयार आहे. समोर
भावेशचा बॉल बॅटची नरेज पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा केलीच नाहीये, लगेच निघालाय आणि दुसरा धक्का लागलाय टीम धारावे संघाला. भावेश नाईकचा देखील खेळ संपला 7 या धावसंख्येवर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. भावेशच्या नावावरती 4 व्हीलर कार आहे, परंतु सध्या असा खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी एकाच जवळजवळ वर्षामध्ये 2 4 व्हीलर कार जिंकल्यात असा देवतगावचा सुपरस्टार खेळाडू मयूर वाघमारे इनफ नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती दाखल झाला. मागच्या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती जेव्हा षटकार आला तो आनंद जास्त काल पुढच्या ओव्हरमध्ये टिकूच दिला नाहीये, लगेच पुढच्या बॉलवरती विकेट घेतली आयुष कोळीनं. चांगला बॉल. अनेक वेळा प्रेक्षक म्हणतात पावसाळी रबर बॉलमध्ये पाऊस पडला तर गोलंदाजांना साथ मिळते, परंतु पाऊस पडला नाही तर गोलंदाजांना ठाऊक असतं की किती मार बसतो. कालच्या दिवसामध्ये देखील ते घडताना आपण पाहिलं. परंतु आयुषचं कौतुक करूया, चांगला टप्पा त्याने टाकला. समोर दाखल झालाय मयूर. मयूरचं स्वागत केलंय शारीरिक मार देत असताना. मयूरनं पहिल्या दिवसामध्ये फिनिश केलेला सामना आजही प्रेक्षकांना आठवेल, जिथे एका मागील 2 बॉलमध्ये आय थिंक 11ची गरज असताना तो सामना मयूरनं जिंकून दिला. आज पुन्हा एकदा दाखल झाला. एका स्पर्धेमध्ये एक खेळाडू 3-3 4-4 दिवस खेळतो. पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा ॲज अ आयकॉन ग्रामीण मधून खेळतात, कधी तालुक्यामधून खेळतात. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय का? आयुषला दुसरी विकेट मिळेल का? फिल्डरचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्यांच्या मधोमध पडल्या बॉल. प्रयत्न केला परंतु पोहोचले नाहीयेत. धावा मिळाल्या 2 धाव्यांना धावफलक पुढे जाईल. सध्या धावफलकावरती 2 खेळाडू बाद धावा लागल्या त्या अर्थातच 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये वेदांतनं 14 धावा खर्च केल्या. एक बहुमूल्य विकेट्स पवनला त्यांनी बाद केलं. 14 धावा मी तर म्हणेल इकॉनॉमिकल षटक आहे. पावसाळी रबर बॉल मध्ये उन्हाच्या तडाख्यामध्ये त्यानं गोलंदाजी केली. गोलंदाज तयार आयुष कोळी. नेक्स्ट बॉल. चांगली सध्या बॉलिंग पाहायला मिळाले. आता खोलात टाकल्या बॉल, चान्सच नव्हतं या बॉलवरती. परफेक्ट यॉर्कर. लेग बायचा इशारा देत असताना अंपायर्स. मागील हंगामामध्ये आपण याच क्रीडांगणामध्ये उरण तालुक्यातील अगदी एक दमदार स्पर्धा पाहिली. उरणच्या क्रिकेटला वाव देणारी स्पर्धा उरण प्रीमियर लीग, आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहणारा संघ राहिला होता दिघोडेचा, आणि त्या टीमचं नेतृत्व आयुष कोळीनं केलं. तो सध्या बॉलिंग करतोय. आणखीन एक वेगवान बॉल. दीपू तिकडे अपील करतायत, गोलंदाज इंटरेस्टिंग नाहीये, बॉल येईल डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडू. बॅटचा स्विंग धीरजचा प्रचंड आहे. अनेक वेळा त्याचे फटके खेळत असताना सुरुवातीला बॉल पडू देतो जवळ, आणि त्याच्यानंतर बॅटचा फ्लो ओपन करून वेगानं बॅट फिरवण्याची क्षमता त्याची पाहायला मिळाली. परंतु इथे डॉट बॉल. कौशल्यपूर्ण गोलंदाजी. प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट. चांगली बॉलिंग करतायत आयुष. आणखीन एक चांगला बॉल, परंतु इथे फटका खेळलाय कव्हरच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात. अवघे एक धाव फेकी पाहूया कुठे केले. यस, उंचावरून केला थ्रो, परंतु बॅकअप मिळाला. रन्स मिळाली फक्त एक सिंगल. 2 षटकांचा खेळ संपला. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती. सध्या 9च्या सरासरीनं स्कोर बोर्ड चाललाय 18 वरती. विकेट पडल्या 2 टीम धारावेच्या. 18ला 2. पण दारावे आणि दिघोडेमध्ये बॅटल पाहता. काही दिवसा अगोदर जासईच्या मैदानामध्ये बॅटल पाहायला मिळालं, जिथे नाईट फॉर्मॅटमध्ये दिघोडे संघानं बाजी मारली होती दारावेच्या विरोधात. अवघ्या 42 धावा विश्वजित ठाकूरनं त्या डिफेंड करून दाखवल्या. अजय ठाकूर दाखल झाला बॉलिंग ट्रॅकवरती. पावसाळी रबर बॉलमध्ये या गोष्टीचा देखील बॅट्समॅनला बेनिफिट मिळतो की LBW दिला जात नाही. इथे लेग बायचा इशारा देत असताना अंपायर्स. एक सिंगल. एका धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत 19 रन्स. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढताना पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक आज या स्पर्धेच्या माध्यमातून वळलेत क्रीडांगणाकडे. आज आयकॉन त्यांना पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांची चांगली साथ या स्पर्धेमध्ये. आज सुट्टीचा दिवस नाहीये. कमी गतीचा बॉल. फुल टॉस. पिक केला बॉलला. ओळखली गती आणि मयूरने ठोकलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत षटकार.
चुकीचा बॉल पडला हेच सांगतात विकेट किपर देखील. इथे चान्स मिळाला बॅट्समनला, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला अजयनं, परंतु त्याच्या विरोधात राहिले. 6 धावेनं धाव फलकावरती, 25 धावा लागल्यात मयूरसाठी. पुढचा बॉल आता आपटला अर्ध्या खेळपट्टीवरती. अंपायर्स पुन्हा एकदा वळताना पाहायला मिळतात. आणखीन एक व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. एका धावेनं धाव फलकावरती 26 धावा या जोडताना पाहायला मिळतात. थोडंसं आशाभूत नजरेनं पाहतायत मयूर, परंतु इथे व्हाईट बॉल. धीरज आणि मयूर यांना आपण सध्या पाहताय खेळपट्टीवरती. धावा काढावा लागणाऱ्या प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग लाईनअप तेवढीच मजबूत आहे, त्यामुळे 60-65चा टार्गेट. ओ चान्स, दीपून ट्राय केला परंतु कनेक्शन नाही आहे बॉलवरती, पकडू शकले नाहीयेत. एक सिंगल बॉल बचावले, चान्स मिळाला मयूर वाघमारेला देखील. एक सिंगलनं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या 27, लॉस ऑफ द 2 विकेट. 27ला 2 विकेट पडल्यात. धावांसाठी आपण उल्लेख केला, पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, विकेट 1 पडली, परंतु दुसरं षटक आयुषनं असं हाताळलं जिथे बाउंड्री दिलीच नाहीये. अवघ्या 4 धावांचं षटक पाहायला मिळालं. हे तिसरं षटक आहे धीरजसाठी. हा बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून आणखीन दूर टाकला. आणखीन एक व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. चला पुढची मॅच देखील तयारीत राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आय थिंक टाकीगाव संघ खेळणार आहे आणि त्यांच्या विरोधात आज आपण पाहताय खेळत असताना वामनडोंगरी संघाला. लाईन चेक केले, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंच वळत असताना आणखीन एक खराब चेंडू. थोडेसे नाराज पाहायला मिळाले विकेट किपर, गोलंदाज, आणि तिथे एक रन्स फार महत्वाचे सध्या धारावे संघाला. धावफलकावरती रन्स वाढत असताना 29 धावा. आकर्षक अशा ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये. विविध पारितोषिक, सायकल असतील, अनेक विविध पारितोषिक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. बॅटची एज, आता चान्स आहे. दीपून कनेक्शन आता चांगलं दाखवलं आणि इथे झटका लागलाय तिसरा. धीरज बोईर देखील झेलबाद. धीरजची विकेट घेण्यामध्ये अजय ठाकूर माहीर राहिला, यशस्वी राहिला. षटकार एक आला मयूरच्या बॅटमधून, परंतु तदनंतर बाकर अगदी चांगल्या लेंथवरती बॉलिंग करत असताना सध्या अजय ठाकूरला आपण पाहताय. नवीन खेळाडू सचिन नाईक, दोन्ही मोठी संघांची नावं आहेत आणि त्यामुळे खेळाडू देखील तेवढेच मोठमोठे आहेत. असं म्हणूया की फक्त 2-2 आयकॉन नाही आहे, तर एका टीम मध्ये सध्या 5-5, 6-6 आयकॉन खेळतायत. इकडे विश्वजित आहे, अभिजित आहे, तिकडे दीपू मालिक, वेदांतला आपण पाहताय, आयुष आहे. अनेक वेळा त्यांना ॲज अ आयकॉनची मागणी दिली जाते. सचिन नाईक दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह केला, लॉंग ऑन चाललाय, नो चान्स, अडवू शकले नाहीयेत. लॉंग ऑफ न प्रयत्न केला, तिकडे बॉल निसटलाय, बॉल सीमा रेषा पलीकडे. लॉंग ऑन रिझन मध्ये धावा मिळतील 4. लॉंग ऑनला केवल होता, प्रयत्न त्यानं केला परंतु बॉल तो थांबवू शकला नाहीये. रन्स मिळाल्या 4, 33 रन्स, 33 धावा. सचिन नाईक 400चा स्ट्राईक रेट पहिल्या बॉलवरती. हो इथे चांगली फिल्डिंग म्हणूया विकेट किपरच्या माध्यमातून. अभिजित पोहोचला, तत्पूर्वी व्हाईट +1, टोटल 2 धावा या दिल्या जातील. एक्स्ट्रा रनचं प्रमाण अजयनं वाढवलं या षटकामध्ये. मगाशी वेदांची गोलंदाजी, एकही व्हाईट बॉल आला नव्हता. आयुषनं 6 बॉल टाकले, एकही व्हाईट बॉल नव्हता. प्रॅक्टिस तुम्हाला प्रचंड करावी लागते रबर बॉलनं जेव्हा तुम्हाला बॉलिंग दिली जाते. प्रॅक्टिस सेशनमध्ये तुमचं नियंत्रण तुम्हाला राखावं लागतं, तेव्हा तुम्ही मॅचमध्ये रिझल्ट देता. इथे थोडासा गडबड करताना पाहायला मिळाल्या. 4 वाईड आले, तिथे उंच गेल्या बॉल. उंच लांबी किती आहे, क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ओ पकडलाय, शानदार कॅच, परंतु तिकडे प्रेक्षक इशारा करतायत. क्षेत्ररक्षक गेला बाउंड्रीच्या बाहेर आणि खेळाडूने देखील सांगितलं बॉल सीमा रेषा पार, षटकार.
षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 41 धावा काव्या कंस्ट्रक्शन धारावे या नावाने आज संघ खेळतो. अनेक वेळा आपण मच्छिंद्र स्मृती धारावे या नावाने संघ खेळताना पाहायला मिळाला, परंतु आज काव्या या नावाने संघ पाहायला मिळतो. आज विश्वजित बॉलिंगसाठी आला नाही, हा अनेक प्रेक्षकांना पडलेला मोठा प्रश्न आहे. सध्या अभिजितच्या हातामध्ये बॉल दाखल करण्यात आला. अभिजित वेगवान गोलंदाज आहे, परंतु विश्वजितच्या गतीला तोडच नाहीये. अनेक वर्ष आपण त्याची फास्टर अँड फ्लोरियस बॉलिंग पाहिली. भारत विपक्ष पाकिस्तान हा सामना तो खेळला. आखाती राज्यांच्या बाहेर जाऊन विश्वजितनं छोट्याशा दिघोडे गावाचं नाव पोहोचवलंय. अर्थातच या खेळाडूची तेवढी प्रतिभाशाली गुणवान केली ही सातत्यानं प्रेक्षकांनी पाहिले. सध्या छोटे ठाकूर दाखल झालेत. छोट्याचा पहिला बॉल, शॉर्ट पिच बॉल, सचिनची पॉवर, बॉल चाललाय बाउंड लाईनच्या पलीकडे, कौशल्यपूर्ण फटका, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. भव्य स्वागत केलं अभिजितचं. पहिल्याच बॉल वरती सचिनची दादागिरी. सध्या चांगला स्ट्राईक रेट पुढे चाललाय सचिन नाईक यांचा. 6 धावेने धावफलक 47 वरती पोहोचताना पाहायला मिळाला. 3 ओव्हरमध्ये आपण दीपू मालीला विकेट किपिंग करताना पाहिलं, पण तो आता सध्या विश्वजित ठाकूर चाललाय स्टंपच्या मागे. सचिन नाईक 3 विकेट पडल्यानंतर दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. त्याचा संघर्ष सध्या आपण पाहताय. असं म्हणतात की कमजोर लोक रडतात आणि जिद्दी लोक लढतात. सध्या लढवई या वृत्तीनंच बॅटिंग सुरू आहे सचिन नाईक यांची. इथे देखील शॉर्ट पिच बॉल आणि तो दिशा भरकटताना पाहायला मिळाली. आणखीन एक वाईट बॉल. एका बॉलमध्ये 7 रन्स. अगोदरच्या ओव्हरमध्ये 23 आल्या, म्हणजे मागील 7 बॉलमध्ये जवळजवळ 30 धावा येताना पाहायला मिळाल्या धारावे संघासाठी. सुरुवातीच्या 12 बॉलमध्ये पवन अवघ्या 18 होत्या, इथे 30 आल्या 7 बॉलमध्ये. धावांची गती सध्या आपण पाहताय 48ला 3. काव्या एंटरप्राइजेस, काव्या कंस्ट्रक्शन धारावे हा संघ सध्या प्रथमतः बॅटिंग करतो. टॉस जिंकला दिघोडे संघानं. टर्न करण्याचा प्रयत्न, बाहेर वळवला. अँगल क्रिएट करत असताना बॉल लेग कट करण्याचा प्रयत्न बॅट्समन देखील सांगतात. थोडासा बाहेर गेला, बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचले नाहीयेत. चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक अभिजित ठाकूरचं. 6 धावा आल्यानंतर ही वापसी करत असताना ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल समोर मारलाय. लेग कट पुन्हा एकदा, पण तो आता ओळखला गतीला. बॉल सीमा रेषा पलीकडे, लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे. सचिन नाईकचा धमाका, षटकार. पन्नाशीचा टप्पा ओलांडला. फायनली 54 धावसंख्येवरती प्रवास. अद्याप उर्वरित 4 बॉल, 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये किती धावा, किती डॉट बॉल, विकेट्स मिळेल का अभिजितला? टॅप केल्या बॉलला. इथे ऑन साइडला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल, थोडासा दुरून खेळला फटका, लाईन वरती पोहोचले नव्हते. एक सिंगल न धाव फलकावरती डबल पंजा. सध्या 55 धावा. वरद अँड विनोद स्पोर्ट्स या नावाने संघ खेळतो. या वर्षीच्या हंगामामध्ये विपुलजी पाटील यांनी आपल्या लाडक्या मुलाच्या नावाने अनेक एंट्र्या पुरस्कृत केल्या. कधी टाकीगाव संघ खेळला, कधी चिर्ले खेळला, अनेक दादरपाडा संघ खेळताना पाहायला मिळाला. आज दिघोडे संघ खेळतो. विनोद पाटील यांचं योगदान देखील तेवढंच मोठं आहे. येत्या रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील विनोद पाटील यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. विनोद स्पोर्ट्स वरद 11. इथे हा बॉल, लाईन चांगली आहे. बॉल येईल टॉप, निर्धाव चेंडू. बॉल का सोडला, का लाईन वरती पोहोचल्यानंतर बॅट घातली नाही, हा देखील मोठा प्रश्न म्हणूया. मयूरचं इथे थांबणं कठीण बनलं. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. रन्स थांबल्यात, 55 रन्स. शेवटचा बॉल आता सोडला. आता लाईन बाहेर आहे. मगाशी थोडासा ओळखू शकला नव्हता लाईनला, पण तो आता एक्स्ट्रा ऍड करूया. एका धावेनं धाव फलकावरती 56 धावा. आकर्षित अशा ट्रॉफ्या तुम्ही पाहत्या. मुरुड संघ तालुक्याचा जिंकला. उरण तालुका, पनवेल तालुका, अलिबाग अनेक तालुक्यातील खेळाडू स्पर्धेमध्ये खेळलेत. स्पर्धेचा बोलबाला प्रचंड राहिला. शेवटचा बॉल, बॅट अगोदर फिरली मयूर यांची. डॉट बॉल, शेवट चांगला केला अभिजितनं. पाहता पाहता पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. 24 बॉल मध्ये धाव फलकावरती धावा लागल्या. त्या अर्थातच काव्य कंस्ट्रक्शन धारावे टीम 3 खेळाडू बाद 56 काढल्यात. आणि हा सामना जिंकण्यासाठी वरद अँड विनोद स्पोर्ट्स दिघोडे संघाला येणाऱ्या 24 बॉल मध्ये 57 बनवाव्या लागतील.
चा पाठलाग. तत्पूर्वी आपण टॉससाठी आमंत्रित करूया बामणडोंगरी टीम आणि टाकीगाव संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार चला त्वरित या आपण टॉससाठी. धारावे आणि टाकीगाव. आज बिग बॅटलच पाहायला मिळणार आहेत प्रेक्षकांना. आज प्रेक्षक खुश आहेत. बामणडोंगरी संघ आणि टाकीगाव. सध्या आपण धारावे संघाला पाहताय आणि दिगोडे अशी मॅच. चला लवकरात लवकर या. चला 57 धावांचा पाठलाग करावा लागेल आणि 57 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीचे खेळाडू दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. पण तू जशी दुसऱ्या पूर्व उत्तरार्धाला आपण सुरुवात करू. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल करूया. त्याच्या अगोदर आपण सन्मान करूया. स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतो विनायक मडवी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय निखिल शेठ मडवी साहेबांचा आपण सन्मान करावा. विनायकजी मडवी यांना मी विनंती करतो. चला आपण सन्मानित करूया. सन्माननीय धनुशेठ मडवी साहेब 0609 छोटा टायगर उरणचा. चला या धनुशेठ आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या स्पर्धेमध्ये दमदार योगदान सातत्यानं धनुशेठ मडवी साहेबांचं योगदान पाहायला मिळालं. उरण पनवेल प्रीमियर लीग झाली तिथे देखील साहेबांचं योगदान आम्ही पाहिलं. धनुशेठ मडवी अगदी शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आणि सध्या त्यांचा सन्मान आपण स्क्रीनवरती पाहता. धन्यवाद धनुशेठ, आपण या स्पर्धेचा भाग बनला. त्या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात. तदनंतर आपण पुढचा सन्मान करूया. सन्माननीय आदरणीय संजयजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. आदरणीय सन्माननीय संजयजी ठाकूर साहेब यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. मयूर स्मृती गावठाण पुरस्कृती स्पर्धा आपण पाहता आणि या स्पर्धेचं तात्पर्य आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक सन्मान करणं. अतिथी देव भव ही परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून जोपासली जाते. संजयजी ठाकूर साहेब आपला आम्ही विशेष आभार मानतो आणि पुढचा सन्मान आपण करूया. सन्माननीय निखिल शेठ मडवी साहेबांना मी विनंती करतो. काव्य कंस्ट्रक्शनचे सर्व नितीन मडवी यांना मी विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारावा. आज ज्यांनी धारावे संघाला पुरस्कृत केलंय काव्य कंस्ट्रक्शनचे सर्व साहेबांचा आपण सन्मान पाहता स्क्रीनवरती. वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. चला पाहुण्यांचं आपण स्वागत करत आहोत या ठिकाणी आणि दुसऱ्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया बदल. सध्या हे क्रीडांगण आणि विपुल पाटील यांचं समीकरण जणू काही जवळच राहिलं. मे महिन्यामध्ये संपूर्ण मे महिना इथेच स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या आणि सध्या मयूर स्मृती गावठाणची स्पर्धा आपण पाहता. अनेक स्पर्धांमध्ये मुख्य आयोजकाची भूमिका देखील त्यांची पाहायला मिळते. ऐकूया आवाज विपुलजी पाटील यांचा. धन्यवाद. सन्माननीय धनुशेठ मडवी साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आलं. धनुशेठ मडवी साहेबांचा आम्ही विशेष आभार मानतो आणि त्याचबरोबर काव्य एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय नितीनजी मडवी साहेब यांच्या वतीने देखील 1001 रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आलं. त्यांचा देखील विशेष आभार. धन्यवाद. आपण पूर्वार्धामध्ये संयम घरत्यांचा आवाज ऐकला. उत्तरामध्ये आपण वळूया. 56 धावा बनवल्यात त्या काव्य कंस्ट्रक्शन धारावे टीमनं. मचिंद्र स्मृती धारावे या नावानं हा संघ खेळत असतो. वन टीम वन ड्रीम. आणि आज मात्र काव्य कंस्ट्रक्शन धारावे या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. 56 धावा त्यांनी बनवल्यात आणि 57 धाबांचं टार्गेट ठेवलंय ते वरद अँड विनोद स्पोर्ट
दिगुडे संघासमोर मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते. विश्वजित मेघनाथ ठाकूर दाखल झाले आणि त्याच जोडीला मानकोलीचा सितारा दीपेश माळी दाखल होताना पाहायला मिळतोय. त्याचवेळी गोलंदाजी ट्रॅकवर देवद एक्सप्रेस सर्वाधिक वेगानं गोलंदाजी करणारा मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल त्याच्यावर प्रति हल्ला करत असताना यष्ट्यांच्या पाठीमागं सचिन नाईक पाहायला मिळाले. अगदी झेल देखील उडाला होता. बाल बचावलेत. विश्वजित वेगाच्या विरुद्ध मोठे फटके येताना देखील पाहायला मिळत असतात. या स्पर्धेकरता निखिलजी मडवी यांच्या वतीनं 2000चा आर्थिक पाठबळ देखील पाहायला मिळते. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाची मॅच पाहायला मिळते. कारण आपण हा उल्लेख देखील केलात की एका संघामध्ये 2 ऐकत नाहीत. कारण डाराबे म्हटल्यानंतर भावेश नाईक असेल, सचिन नाईक असेल, अनेक सारी नामांकित खेळाडू आज विकी पाहायला मिळत नाही आहेत. दुसऱ्या बाजूला विश्वजित असेल, अभिजित असेल, या खरं तर खेळाडूंचा नेहमी चर्चा होताना पाहायला मिळते. सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये देवत गावाची चर्चा जास्त पाहायला मिळते. आज तो मयूर वाघमारे ज्यांना आदर्श पनवेल साठी महत्वाचे 2 सामने जिंकून दिलेत आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तो आयकॉन खेळण्यासाठी दाखल झाला. धारावी संघाच्या माध्यमातून सुरुवातीचे 2 चेंडू विश्वजितच्या विरुद्ध डॉट येताना पाहायला मिळाले. एक मोठं बॅटल आहे, मोठी मॅच पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल वेगाने टाकलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. यासाठी हा गोलंदाज ओळखला जातोय. अनेक वेळा रायगड ठाणे ही महत्वाच्या मॅच मध्ये त्यानं चांगली गोलंदाजी केली. तथा आमदार महेंद्र शेठ दळवी अलिबागमध्ये जाऊन करण अंबालेची घेतली सर्वाधिक मोठी विकेट आणि त्याची व्हिडिओ ती चर्चा प्रचंड व्हायरल राहिली. मयूर वाघमारे यासाठी तर ओळखले जातात. एक जिद्दी आणि चिवट असा खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याला कार मिळाली, पिसारवेच्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्यानं लगेच दुसरी कार जिंकली, अनेक बाईक त्याच्या नावावर आहेत आणि असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे सध्या चांगली गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मागील 3 चेंडूवर कोणतीही धाव नव्हती. आणखीन एक झेल सोडला विश्वजितचा. 2 जीवनदान मिळाले आज मोठ्याला. या क्रीडांगणामध्ये मोठ्या देखील 2 वेळा खेळण्यासाठी दाखल झाला. विनोदपूर गावठाण तालुक्याने यामधून खेळताना आपण मोठ्याला पाहिलं जिथे सिंगल रन्स येताना पाहायला मिळत्या. महत्वाचा खेळाडू हा देखील आहे. तर क्रीडांगणाच्या आतमध्ये सिक्सर किंग दीपेशला तुम्ही पाहू शकता. दीपू माळी क्रीडांगणाच्या आतमध्ये आला. तो पहिला चेंडू खेळणार आहे मयूरचा. यावेळचा बॉल शरक्षक थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न, बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवायचा होता. त्याचवेळी आव्हानदार चेंडू पाहायला मिळाला. क्रीडांगणाच्या आतमध्ये जास्त धाबा द्यायच्या नाही आहेत. इकॉनॉमिक षटक टाकायचं आहे. धारावी म्हटल्यानंतर गोलंदाजांचा सर्वाधिक जास्त गोलंदाज या संघाने दिलेत. विकी भोईर असेल, त्यासोबत भावेश असेल, सर्व जे स्टार खेळाडू नवी मुंबई विभागातील एक हा संघ नेहमीच उरण तालुक्यामध्ये जास्तचा पाहायला मिळाला. मग जास्तीचं क्रीडांगण असू दे, अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये हा मचिंद्र स्मृती धारावी या नावानं संघ खेळताना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये वॅकेंड एरियामध्ये चेंडू पडलाय. सिंगल रन्स कंप्लीट केले गेले. दुसरीचा प्रयत्न होत नाही आहे. रबर बॉलची स्पर्धा म्हटल्यानंतर सर्वाधिक जास्त धाबा नेहमी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पण मयूर वाघमारे असा गोलंदाज आहे, फार कमी धाबांचा षटक आता तो टाकताना पाहायला मिळतोय. धावपडला धाबा लागले गेले त्या 3 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये विश्वजित ठाकूर, त्याचबरोबर दीपूला मोठे फटके मारून द्यायचे नाही आहेत. धारावी संघामध्ये आज विकी नसला तरी मयूरनं चांगली गोलंदाजी केली आहे. बरेचसे खेळाडू आज राजस्थानमध्ये खेळताना पाहायला मिळतात. केतन मात्र तुम्ही तिथे पाहताय, विकीला पाहताय, अनेक स्टार खेळाडू आज राजस्थानमध्ये खेळतात. पण आज आणखीन बरेचसे स्टार खेळाडू तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये देखील खेळताना पाहायला मिळणार आहेत. यावेळचा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये फार कमी धावांचं षटक टाकलं मयूर वाघमारेने. अवघ्या 3 धावा खर्ची केल्यात आणि त्यामुळं पहिल्या षटकामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न मयूर वाघमारे आणि धारावी टीमचा पाहायला मिळाला. येणारे 18 चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. 18 बॉल 54 धावा. जीवदानी बामणडुंगरी संघाच्या संघनायकाला आपण विनंती करत आहोत, आपण टॉस करण्यासाठी लगेच या. जीवदानी बामणडुंगरी संघाच्या संघनायकाला ऑफिशियली पहिला पुकार आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये या पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याचवेळी गोलंदाजी ट्रॅकवर धीरज भोईर येताना पाहायला मिळतोय. वेगाचं दुसरं नाव, वेगाचा शेवट, अगदी वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा धीरज भोईर तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही दीपेशला पाहताय. दीपू माळी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक लांब लचक षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा दीपू
क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पनवेलच्या क्रीडांगणामध्ये जेव्हा केवाळे संघातून खेळत असताना 41 धावांची गरज होती रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये आणि पनवेलच्या क्रीडांगणामध्ये अगदी त्या संघाला महत्वाच्या 41 धावा 6 चेंडूमध्ये कुठल्या होत्या त्या दीपू माळीनं. तोच खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला. आज बराचसा दूरवरचा अंतर त्यानं कापला आणि चिरल्याच्या मैदानामध्ये आला. लोवर फुलटॉस बॉल, पहिल्याच बॉलवर प्रति हल्ला केलाय. आपल्या नावाची ओळख करत असताना दीपू माळीच्या बॅटमधून पहिला षटकार. रब्बर बॉलची स्पर्धा, लोवर फुलटॉस बॉल पाहायला मिळाला. अगदी समोरच्या दिशेनं लॉंग ऑन एरियामध्ये फटका खेळला जिथे षटकार पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर मोठा फटका कन्वर्ट करताना पाहायला मिळाले दीपू माळी. या बेलचा बॉल थोडासा खालीच ठेवला, बॅटच्या फ्लो पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. रब्बर बॉल नेहमी थोडीशी उसळी जास्त घेतो, पण असे गोलंदाज देखील आहेत जे चेंडू नेहमी खाली ठेवतात. ज्यामध्ये आपण पाहायला गेलं तर सातत्याने गोलंदाजी करणारा सचिन मोरेला आपण पाहिलं, तथा विशाल राठोडने केलेली गोलंदाजी असेल. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी अनेक गोलंदाजांनी केली, ज्यामध्ये शुभम पाटील असेल, संयम हात्रीला आपण पाहिलं, चांगली गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळाली. या बेलचा बॉल आणखीन एक वेगानं टाकला जातोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. आज विकी नाहीये, विकी देखील बाहेर गेला खेळण्यासाठी. असा एक धारावी गावानं खेळाडू दिलाय जो ISPL मध्ये चांगली कामगिरी त्याने केली. पण क्रीडांगणाच्या आतमध्ये आज सध्या चांगली गोलंदाजी करत असताना आपण धीरज भोईरला पाहता. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, पण बाकीचे चेंडू लगेच निर्धाव देखील टाकलेत. त्यामुळे गोलंदाजी सर्व स्टार खेळाडू दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतात. धारावी संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या वेळचा बॉल पडल्यानंतर आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. दीपू माळीच्या समोर तिसरा सलग चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलंय. सुरुवातीला पूर्वार्धामध्ये देखील 2 षटकामध्ये अवघ्या 18 धावा होत्या. त्यानंतर मागील 2 षटकामध्ये धावा जास्त होताना पाहायला मिळाल्यात. पण दीपू माळी सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, विश्वजित ठाकूर सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज देखील वाढवलंय. यावेळचा बॉल पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न होता, त्याला पाठीमागच पाठवलंय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमा पार. आणखीन एक षटकार. महत्वाचे काही खेळाडू बऱ्याचदा दुरून आलेत, कारण आज गोरसेवरून पवन येताना पाहायला मिळाला. 2-2.5 तासाची रनिंग प्रत्येक खेळाडूची. ट्रॅव्हल करत असतात, प्रवास करत असतात, ते थकत नसतात. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये त्यांना त्यांचा चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागतो. त्यामुळे खेळाडूंना कधी कधी काही प्रेक्षक शिव्या देखील देत असतात की एवढ्या लांबून आला पण काहीच खेळला नाही. पण कधी कधी प्रवासाचा थकवा असतो, त्यामुळं काही अगदी नाईट मॅचेस खेळत असतात. कधी कधी त्यांचा क्रिकेटचा सराव जास्त होताना पाहायला मिळतोय. म्हणून त्यामुळे असंही देखील चित्र पाहायला मिळाले. पण क्रीडांगणाच्या आतमध्ये आज मानकुलीवरून एवढा दुरून खेळाडू आला. दीपेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला, दीपू मालीच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. 15 धाबा आल्यात. धीरजच्या विरुद्ध मोठा फटका तर पाहायला मिळाले. या वेळचा बॉल आणि आता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय. कॉटन बोल्ड महत्वाची विकेट. शेवटच्या बॉलवर स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला होता आणि त्याच जाल्यामध्ये सापडले दीपू माळी. पहिली विकेट गमावली दिघोडे टीमनं. पहिला हात लागलाय दिघोडे टीमला. दोन षटकामध्ये 15 झाल्यात. 12 बॉल आणि आता 42 धाबांची आणखीन गरज. 12 मध्ये 42 हव्यात. 2 ओव्हरमध्ये फक्त 15 झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी देताना पाहायला मिळतात. 22 ला आपण आता खेळताना पाहायला मिळतोय.
भावेश देखील 2 वेळा या क्रीडांगणामध्ये खेळण्यासाठी दाखल झाला होता. काल आणि आज भावेश नाईकला तुम्ही खेळताना पाहिलं. अंडर-25 चा खेळाडू आहे, पण असा खेळाडू ज्यानं धारावी गावाचं नाव संपूर्ण भारत टेनिस विश्वामध्ये गाजवलं. कमी वयामध्ये ज्या खेळाडूंना कार देखील जिंकली, 4 बाईक त्याच्या नावावर पाहायला मिळाल्यात आणि भावेश नाईकची एक वेगळी ओळख आहे. आकाशामध्ये लांब लांब षटकार मारण्यामध्ये भावेशची एक वेगळी ओळख नेहमी पाहायला मिळाली. पण समोर विश्वजित ठाकूर ज्याने विश्वाला गवसणी घातली, सर्वाधिक जास्त रेकॉर्ड त्याच्या नावावर राहिलेत. मिस्टर JPL सारखा एक सर्वाधिक मोठी स्पर्धा ज्युनियर प्रीमियर लीग त्यानं गाजवली, सर्व बक्षीस त्याच्या नावावर राहिलीत. या क्रीडांगणामध्ये खेळत असताना विश्वजितनं अनेक मेडल षटक टाकलीत. तर दुसऱ्या बाजूला आपण अभिजित ठाकूरला पाहताय. छोटे ठाकूर देखील क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये दाखल. बॅटची कडा, पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. विश्वजितला देखील मैदानाच्या बाहेर पाठवलंय. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. मोठे खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळतात तेव्हा कधी ना कधी प्रत्येकाचा डावपेच प्रत्येकाला ठाऊक असतो. कधी कधी इथे हे खेळाडू एकत्र देखील खेळताना पाहायला मिळतात. पण मैदानाच्या आतमध्ये विश्वजितची विकेट मिळवल्या. निम्मा सामना जणू काही जिंकलाय, कारण मागील चेंडूवर दीपू माळी बाद झाला. 2 मोठे स्टार खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत आणि आता दिघोड्याच्या ग्रामीणच्या खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. दिघोड्याचा ग्रामीणचा खेळाडू देखील कमी नाही आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये आयुष कोळी त्यांना पाहायला मिळतोय, यानं षटक देखील चांगलं टाकलंय. पण आता मैदानाच्या आतमध्ये थोडासा संघ अडचणीमध्ये सापडला. येणारे 11 बॉल सामना जिंकण्यासाठी आणखीन 41 धावांची गरज. 11 मध्ये 41 बनवायचे आहेत. या क्रीडांगणामध्ये पाहायला गेलं तर बऱ्याचशा धावा देखील होताना पाहायला मिळाल्यात. 12 बॉलमध्ये 43 धावा होताना पाहिल्यात. त्यामुळं बऱ्याचशा धावा देखील झाल्यात. रबर बॉलची स्पर्धा आज कदाचित बकेट नाहीये मैदानाच्या आतमध्ये, पाण्यानं भरलेलं बकेट देखील आपण 2 दिवस पाहिलं. पण यावेळचा पहिलाच बॉलवर डान्सिंग द डाऊन, चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. बाबीसावा धाव पडायला लागले गेल्यात. ग्रामीणचे खेळाडू कमी नाही आहेत. आयुष कुळने हे सांगितले, दिघोडे संघ कमी नाही आहेत. या बेलचा बॉल थोडंसं उचली घेणारा जरूर पाहायला मिळाला भावेश नाईक. त्याच वेळी चेंडू अगदी पुढ्यामध्ये टाकला, थोडीशी जास्त उंची दिलीत. सर्वाधिक जास्त नाईट क्रिकेटच्या स्पर्धा खेळणारा संघ कोणता असेल तर ते नाव आहे मच्छिंद्र स्मृती धारावी. मग केंद्रीय मंत्री असू दे, बाळ्या मामाची नाईट क्रिकेटची स्पर्धा असू द्या, अनेक नामांकित स्पर्धा आपल्या नावावर करणारा संघ धारावी टीम आहे. या बेलचा बॉल फटका फसलाय, स्वतः भावेश तिथपर्यंत पोहोचेल. फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फक्त एकच धावीतून जोडली जाणार आहे आणि आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल. तो अर्थातच 23 या घरात 8 मध्ये 34 बनवायचे आहेत. छोटे ठाकूर, अभिजित ठाकूरला तुम्ही पाहता याच क्रीडांगणामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये गावदेवी गावठाण संघातून खेळत असताना 6 बॉलवर 6 षटकार मारण्याचा विक्रम ज्याने केला होता. याच क्रीडांगणामध्ये राधे इंटरबाई श्री नाईट क्रिकेटची स्पर्धा, जिथे तालुकानीय संघातून खेळत असताना गावदेवी गावठाण संघातून खेळत असताना ज्या खेळाडूला बाईक मिळाली असा अभिजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बऱ्याच वेळा 6 बॉल 6 षटकार रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये अभिजितने ठोकलेत. ती आता गरज आहे. पण या बेलचा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. 22 षटक, गोलंदाजी चांगली आहे. धारावी संघाच्याच गोलंदाज नाही आहेत. मी म्हणालो की विकी नाही आहे, पण आज वेगळे गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतात. 3 बॉल 34 ची गरज. चला तेजस मात्रे बामणडोंगरी, तुम्हाला मी विनंती करतोय आपण लगेच या टॉससाठी 7 बॉल आणि 34 ची गरज. स्लोवर पिक करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये पवन आहे. प्रयत्न चांगले पाहायला मिळतात. त्याच्या मस्तकावर दस्तक दे, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडं. शेवटच्या बॉलवर षटकार आलाय आणि सामन्यामध्ये आता दिघोडे संघ अजून जिवंत आहे. येणारे 6 बॉल सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आणखीन गरज. सहा बॉल 28 धावा. धाराव्याचा ही मॅन
एक यशस्वी कर्णधार म्हणजेच एक वेगळी ओळख आहे. सचिन नाईक हे फार मोठं नाव आहे. आज बिकी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय, भावेश दिसतोय, पण आज सचिन नाईक हे असं नाव आहे ज्यानं मच्छिंद्र स्मृती, दारावे हे नाव अगदी कार्यरत ठेवलंय टेनिस विश्वामध्ये. असं एक यशस्वी कर्णधार, अनेक स्पर्धा ज्यानं जिंकल्यात, स्वतःच्या नावावर केल्यात, अनेक विक्रम सचिन नाईक याच्या नावावर नेहमी पाहायला मिळालेत. एक आदर्श आणि गुणवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. लोवर फुल टॉस बॉल पुढ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत आणि त्यानं झेल देखील टिपलाय. महत्वाचा झेल पाहायला मिळालाय. आणखीन एक विकेट, खेळाडू क्रमांक आता 3रा मैदानाच्या बाहेर. आणि बामणडुंगरी टीम, चला तेजस आपण लगेच या. 4 बॉल आणि 28 धाबांची आणखीन गरज. 4 मध्ये 28 तुम्हाला बनवायचे आहेत. चला या 4 चेंडू संपण्या अगोदर तेजस मध्ये तुम्ही जॉईन व्हा. सचिन पाहायला मिळतात. क्रिश आलेत. क्रिश कोहलीचा फटका व्ही शेप मध्ये खेळलाय. पाठीमाग बॅकअप चांगला आहे. लेजंड सध्या खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. असे खेळाडू आहेत कदाचित रबर बॉलची स्पर्धा ते लाल चेंडूने खेळले असतील, पण आता पुन्हा एकदा पांढऱ्या चेंडूने खेळण्याचं नशिबामध्ये आहे, त्यामुळे ते देखील चांगले खेळतात. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. अभिजित ठाकूरच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावर लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. छत्तीस धावा पाहायला मिळाल्यात. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा बॉल पुढ्यामध्ये टाकलाय, आतमध्ये देखील वळवला. हे सांगत असताना पंच पाहायला मिळाले, त्यामुळे डॉट बॉल त्यांना पाहायला मिळणार आहे. शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. चांगली गोलंदाजी आज राहिली. मयूर वाघमारेने जे पहिलं स्ट्राईक टाकलं अवघ्या 3 धाबांचं, तिथं चांगलं कमबॅक करून दिलाय दाराबे संघानं. यावेळचा बॉल लावली अपील जरूर झालाय. मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकलाय काव्या कंस्ट्रक्शन दाराबे टीमना. कॉंग्रॅच्युलेशन सचिन नाईक अँड टीम. चांगला खेळ पाहायला मिळाला आणि या सामन्याचा हिरो अतिशय चांगली ज्यांना बॅटिंग देखील केली संघाचा की यशस्वी कर्णधार सचिन नाईकला आपण इन्व्हाइट करूयात. मॅन ऑफ द मॅच.